राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून सुनील तटकरेंनी आपली भूमिका बदलल्याचं बोललं जातंय। गेल्या 2 महिन्यामध्ये विलीनीकरणाच्या प्रश्नावरती तो मुद्दा स्थानिक निवडणुकांसंदर्भात होता असं तटकरे उत्तर देत होते। यावेळेस त्यांनी मात्र दुसरं मोठं वक्तव्य केलेलं आहे। बघूया तटकरे नेमकं काय म्हणतायत। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबद्दल सुनील तटकरेंनी 2च महिन्यात भूमिकेची पलटी मारली। याआधी विलीनीकरण हे स्थानिक निवडणुकांपुरतं होतं। अजित पवारांच्या बैठकीत विलीनीकरणाची चर्चा झाली असेल तर त्याचे पुरावे द्यावेत असं तटकरे म्हणत होते। हा प्रश्न प्रकर्षाने दादांना विचारला गेला की आता तुम्ही एकत्रित लढताय तर पुढे काय, तर त्याच्यातली स्वच्छपणाची भूमिका मांडली। दादांनी मला जरूर ज्या वेळेला तो व्हिडिओ फिरतोय त्याच्या आदल्या दिवशी दादांची माझी भेट झाली। त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्या एकत्रितपणाने लढण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे। या पद्धतीनं त्यांची माझी चर्चा झाली। अजित पवारांच्या निधनानंतर विलीनीकरणाच्या स्वरूपात नक्कीच बदल होऊ शकला असता। राजकीय गणित बदलल्यामुळे विलीनीकरणाचा निर्णय बदलूही शकत होता। मात्र अजित पवारांनी आम्हाला विलीनीकरणाबद्दल काहीच सांगितलं नाही असं दादांचे नेते त्यांच्या निधनानंतर म्हणत राहिले। म्हणजे एक प्रकारे अजितदादांच्या निधनानंतर त्यांनाच खोटं ठरवण्याचे प्रयत्न झाले का, असेही सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। उपलब्ध व्हिडिओ रेकॉर्डिंग्सनुसार अजित पवारांच्या अंत्यविधीवेळी विलीनीकरणाच्या चर्चेची सुरुवात सर्वात आधी दादांच्याच राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळ यांनी केली। मात्र तटकरेंपासून भुजबळांपर्यंत अनेक नेते विलीनीकरणाची घाई शरद पवार गटाला झाली असल्याचं सांगत राहिले। राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येतील, कारण राष्ट्रवादी एकत्र येण्याचे चिन्ह तसे दादा असतानाच त्यांनी सुरू केलं होतं का ज्या नगर परिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषद याच्या निवडणुका ज्या होत आहेत आत्तासुद्धा, तर त्याच्यात अनेक ठिकाणी एकत्र येऊन लढण्याच्या संदर्भातल्या चर्चा झाल्यात आणि त्या पद्धतीचंच जागा वाटपांचं सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे निश्चितच पवारसाहेबसुद्धा विचार करतील आमचा सगळ्यांचा, अशी आमची विनंती राहील। विशेष म्हणजे यानंतर ज्या ज्या दादा गटाच्या नेत्यांनी विलीनीकरणाबद्दल भाष्य केलं त्यांनाही नंतर पुन्हा विलीनीकरणावर बोलू नका असे आदेश दिले गेल्याचं सांगितलं गेलं। तुमच्या पक्षाच्या आमदारांचं तसं काही बोलणं झालेलं आहे का तुमच्या आमदार? आमचे बरेच आमदार, आता मी ज्या दिवशी मागच्या वहिनीने ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी जी चर्चा होती, जवळजवळ 40 पैकी 30-35 आमदारांची चर्चा आहेच। सगळ्याच्या मनातून ऐक झालं पाहिजे। फक्त स्पष्टपणे कोणी बोलत नाही पण मनातून मात्र सगळे बरेच बोलले त्या दिवशी, बरेच बोलले। मकरंद पाटील आपल्या पुनर्वसन मंत्री त्यांनी तर स्पष्ट सांगितलं काही झालं पाहिजे, झालं पाहिजे असं। विलीनीकरण झालं। खोसकर त्यांनी एक आमदार म्हणून भावना व्यक्त केली, ती काय पक्षाची भूमिका नाही आणि ते आमचे वरिष्ठ सहकारी आहेत। मी हिरामण खोसकरांची जरूर या विषयावरती बोलेन, त्यांचं मत काय ते जाणून घेऊ आणि मग आम्ही एकत्रितपणाने बसू, त्याला चर्चा करू। आता तेच सुनील तटकरे मात्र विलीनीकरणाची आपल्याला माहिती होती आणि अजित पवारांनीच आपल्याला विलीनीकरणाबद्दल सांगितलं होतं असं म्हणू लागले। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।